नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा एकदा बॅगा आलेल्या आहेत। निवडणूक अधिकारी आणि पोलिसांकडून बॅगांची तपासणी केली जाते। याच बॅगांवरनं काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यासोबत काही बॅगा दिसतात। त्या बॅगांची आता या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। नाशिकमधली दृश्य आपण बघतोय। नाशिकमध्ये थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेत आणि त्या पार्श्वभूमीवरती आता या बॅगांची तपासणी केली जाते। या बॅगांवरनं संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्न उपस्थित केले होते, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती। मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यासोबत आलेल्या या बॅगांची आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी केली जाते। आणि याच विषयी आपल्याला अधिक माहिती देतात नाशिकवरून आपले प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, पूर्वी संजय राऊत नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो नाशिक दौरा होता त्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले होते। इतरांच्या वाहनांची, इतरांच्या साहित्यांची तपासणी केली जाते। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टर मधून येतात त्यामध्ये जवळपास 19 बॅगा होत्या आणि त्यांची तपासणी का झाली नाही, त्या बॅगांमध्ये पैसे आणलेत अशा स्वरूपाचा गंभीर आरोप देखील करण्यात आला होता। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आल्यानंतर आता त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या बॅगांची तपासणी केलेली आहे। या बॅगांमध्ये पैसे आहेत का अशीही या वेळेला तपासणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच काही दिवसांपूर्वी जे राजकीय वातावरण ज्या बॅगांवरून रंगलेलं होतं त्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आलेली आहे आणि त्याची ही थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर बघतोय की पोलिसांच्या माध्यमातून आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, विशेष म्हणजे याचं छायाचित्रीकरण देखील त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे जे काही आरोप संजय राऊत यांच्याकडनं केले जात होते त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची तपासणी करण्यात आलेली आहे। गुरु, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुढारी न्यूजवरती तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय। संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप केलेले होते। एक व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला होता। या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यामधील बॅगांवरून संशय आणि प्रश्न उपस्थित केलेला होता। त्या पार्श्वभूमीवरती आता एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे। या तपासणीचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याची दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। नाशिकमध्ये जेव्हा मुख्यमंत्री पोहोचले त्यानंतर ही तपासणी करण्यात आलेली आहे। त्याची ही दृश्य आपण बघतोय। थोड्या वेळापूर्वीच नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं आगमन झालंय आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे। आज सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मुख्यमंत्र्यांच्या ताब्यासोबत अर्थातच काही बॅगा होत्या आणि या बॅगांची आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी झालेली आहे। त्यांनी या सगळ्या तपासणीचं चित्रीकरण सुद्धा केलेलं आहे। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याचा एक व्हिडिओ ट्विट केलेला होता। या व्हिडिओमध्ये काही बॅगा दिसत होत्या, त्यावरनं त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। चला घ्या लवकर। आणि याच तपासणीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पुढारी न्यूजवरती बघताय। जेव्हा मुख्यमंत्री शिंदे हे या ठिकाणी नाशिकमध्ये पोहोचले त्यानंतर त्यांच्या ताफ्यासोबत ज्या बॅगा आलेल्या होत्या त्या बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली। त्याची ही दृश्य आहेत। या सगळ्या तपासणीचं चित्रीकरण सुद्धा विशेषतः या निवडणूक अधिकाऱ्यांकडून केलं गेलंय। त्याची दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती। एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आहेत। थोड्या वेळापूर्वीच, अगदी काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेत। आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचा रोड शो होतोय। हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ते आज नाशिकमध्ये काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या ताफ्यासोबत आज ज्या बॅगा आलेल्या होत्या त्या बॅगांचं या ठिकाणी त्या बॅगा तपासल्या गेल्या आणि त्यानंतर या तपासणीचं चित्रीकरण सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांकडून केलं गेलंय। काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केलेला होता, ज्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या काही बॅगा दिसत होत्या। त्या बॅगा घेऊन जाणारे काही पोलीस दिसत होते आणि या सगळ्यावरती संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते, शंका उपस्थित केली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आजच्या या तपासणीकडे पाहिलं जाणार आहे। किरण ताजणे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। किरण यांच्याकडनं अधिकची माहिती घेऊयात। किरण, साधारणपणे किती वेळ ही सगळी तपासणी करण्यात आलेली आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडनं? गुरु, खरं म्हणजे जवळपास हे हेलिकॉप्टर बाहेर हेलिपॅडवर लँड झाल्यानंतर या वेळेला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडतात ते निवडणूक अधिकाऱ्यांकडनं ही तपासणी करण्यात आली। जवळपास 5 ते 6 बॅगा होत्या आणि त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळेला चित्रीकरण देखील केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून जे आरोप केले जात होते त्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं ही तपासणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री मागील दौऱ्याच्या वेळेला नाशिकमध्ये ज्या वेळेला होते त्यावेळेला 19 बॅगा आणल्या गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आणि निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये पैशांचा वारेमाप वापर होतोय अशा स्वरूपाची टीका ही विरोधकांकडनं केली जात होती। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या वेळेला नाशिकमध्ये येत आहे त्यावेळेला त्यांच्या बॅगांचीही तपासणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक प्रकारे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत असताना अशा पद्धतीची ही तपासणी आता राज्याच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय बनू शकते। किरण, याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट अशी सुद्धा दिसते की एकीकडे तपासणी केली जाते आणि दुसरीकडे त्याचं चित्रीकरण सुद्धा केलं जात आहे। अगदी खरं आहे की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे काही कृत्य केलं जातं, ज्या तपासण्या केल्या जातात त्याचं चित्रीकरण केलं जातं। आपल्याला माहिती आहे की ऑब्झर्व्हरची निवड या सगळ्या काळामध्ये केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून ही तपासणी केली जाते। त्यामुळे एकूणच सगळी परिस्थिती बघता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी पथके असतात जे बरोबर आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सगळी तपासणी करण्यात आलेली आहे।